अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहते, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक कराव्यासी लज्जा वाटत असे त्याची, तयात एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकरांमाची वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकरांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. ते पासूनी बाळप्पासी त्रास देत हरदशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. 1 तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत्य लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची अमानांत विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोलले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर. गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार पडतो न. रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्याचे दूर करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रेंजवळी. त्याची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे होणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीता आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्थ आता असावे. पाहुण या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरळे. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनाचे येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यांना लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनाचा येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्वे भरिती कोणासी माणी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यांची हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीचे भिवण तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करीता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतून. बाळप्पा बोले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निरलोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ताचं सांगून करविले श्रेणी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी साकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे.
समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थचे. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.